नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करणं आता हे किती अवघड झालेलं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की फक्त पोटापुरतंच पिकवा म्हणजे शेतीमालाला भाव येईल. परंतु भावाचा तर नंतरचा विषय झाला. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली की मजूर भेटत नाही, म्हणून शेतीमध्ये काही उत्पन्न घेणं एवढं कठीण झालेलं आहे की त्याची विचारता सोय राहिलेली नाही. आज आपण जर बघितलं तर जवळपास आपण या ठिकाणी ज्वारीची पेरणी केलेली आहे. आता ज्वारीची पेरणी केलेली याच्या खाली म्हणजे हा समोर जो बांध दिसतोय तुम्हाला, त्या बांधाच्या खालच्या साईडला सुद्धा एकरभर ज्वारी आहे. आणि त्याच्यानंतर त्या कंपाऊंडमध्ये आपण जर बघितलं पलीकडं, तर त्या कंपाऊंडमध्ये सुद्धा 2 एकर जवळपास ज्वारी आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 एकर आपण ज्वारी घेतली. परंतु ही ज्वारी पेरायला काही वाटलं नाही, पाणी द्यायलाही काही वाटणार नाही, कारण की ते कसं तरी होईल, एका माणसाचं काम आहे. परंतु ज्यावेळेस ही ज्वारी काढणीला येईल त्यावेळेस हे काढणीचे एवढे वांदे होतील, कारण की उन्हाळ्याचे दिवस असतील. आज कोणतंही मजूर उन्हाळ्यामध्ये काम करायला तयार नाही. आणि आपण जर हे सगळं गुत्त्यामध्ये द्यायचं जर ठरवलं तर अक्षरशः एका एकराला 3-3.5 क्विंटल ज्वारी द्यावं लागते. म्हणजे एका एकराला जवळपास 10 ते 12 गोण्या ज्वारी होते. त्याच्यातले 3 क्विंटल जरी द्यायची ठरली तर जवळपास 6 गोण्या त्यांना जाणार आहे. मग शेतकऱ्यांना काय उरणार आहे? फक्त चारा. मग त्याची मेहनत, त्याच्या शेतीचं मोबदला त्याला त्याच्या पलीकडे काहीच मिळणार नाही. म्हणजे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीला जिम्मेदार मजूर आहे असं आपण मुळात म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे, आज मजुरालासुद्धा काही गोष्टीची जाणीव आहे. त्यांचीही मुलं शिकतात, त्यांनाही त्यांच्याही गरजा आहेत. परंतु ह्या सिस्टममध्ये जे शेतकऱ्यांच्या भोवती घडतं आहे किंवा शेतकऱ्याच्या मालाला जे भाव आहेत त्या भावामुळे ती शेती करायला आता परवडत नाही. कारण की जर या पिकाला जर चांगला योग्य जर भाव असता, ज्वारी जर 5-6 हजार रुपये क्विंटल असते, तर जवळपास शेतकऱ्यांनी ती काय केलं असतं, तर ती ज्वारी जी आहे तर ती ज्वारी आपण जर बघितलं तर त्यांनी पैशाने काढायला दिली असती. परंतु तिला भाव नसल्यामुळे त्याला ज्वारी द्यावं लागते. आज आपण जर बघितलं तर तुम्हाला सांगतो मी, ज्वारीची जे रेट आहे ते 2200-2300 रुपये क्विंटलचे आहेत. परंतु असंच जर हे चालत राहिलं तर निश्चितपणाने सांगतो की काही दिवसांनी आता म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्वारी पेरायची शेतकऱ्यांनी सुद्धा आता कमी केलेली आहे. आज तुम्ही जर बघितलं तर अनेक भागामध्ये ठराविक असे भाग आहेत की त्या ठिकाणी ज्वारी हे पीक घेतलं जातं. परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी ज्वारी कायमची बंद करण्यात आली. अशीच बोंब बाजरी बाबतीत झाली, सोयाबीन बाबतीतसुद्धा झाली. काढणीचे एवढे वांदे निर्माण व्हायला लागले की ते आता पेरायला परवडत नाही. आज कापसामध्ये मोठाले जे शेतकरी आहेत, ज्यांची शेती मांदळ आहे, त्या शेतकऱ्यांनी सरळ हाताने कापसाची जी लागवड आहे तर ती बंद केली. किमान 10 एकर क्षेत्र असेल तर त्यांनी 1-2 एकर कापूस लावायचा, बाकी सोयाबीन पेरायची, त्यानंतर हरभरा पेरायचा, असं ही सिस्टम चालू केली. का केली? कारण की मजूर खर्च जो आहे तो आता परवडण्याचा झाला. कारण की आज सोयाबीनचाही तीच बोंब आहे, हरभऱ्याचीही तीच बोंब आहे. उत्पन्न जे आहे तर ते फार कमी यायला लागलं, कारण की जमिनीचा पोतही खराब झालेला आहे. जमिनीचा पोत खराब झाला, मजुराचा भाव वाढला. मजुराचा भावाला आपण विरोध करत नाही, कारण की आज त्यांची मुलं शिक्षण घेतात. आज तेलाचे भाव काय आहेत, म्हणजे त्याचे म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे बाजार मूल्यांकन आहे किंवा जे भाव आहेत, आज एक तेलाची कॅन घ्यायची म्हटलं 5 लिटरची ते 700 रुपयाचे त्याचे दर आहेत. मग आज 500 रुपये जरी हजेरी पडत असली तर ते एक दिवसा म्हणजे फक्त एक हप्त्याचं तेल जर येत असेल तर मग त्याला त्यांनी तरी कसं जगायचं? कारण की त्याला हे रोज मजुरी ग्रामीण भागामध्ये रोज मजुरी मिळणंसुद्धा शक्य नाही आहे. कारण की काही ठिकाणी आहे, परंतु काही ठिकाणी फक्त हंगामी मजुरी भेटते. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या. त्यामुळे याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न नंतरचा आहे. परंतु बरेचसे पीक काही बंद होतील हे निश्चित आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.